हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक धुंदुबी मळेल राक्षसान समुद्रराज वरुणाक वचून युद्धा निमगितान तो हिमवंताला पेटयता. हिमवंत किशकिंदे रायो वालीला पेटयता. थंय महिषाकार घेवनूच आयला तो रड्ड जावन आयला. युद्ध जाता तो हस्तीक सिमू कशी मारता तशीची वालीन धुंदुबी राक्षसा मारले. तेदना त्या वेळाक ताणें धुंदुबी राक्षसा शरीर उडयतना तागेल्या अंगाचे रक्ताचे हनी मतंग ऋषीला आश्रमांत पळून आश्रमा पवित्र जाले म्हणून मतंग ऋषीन कोणीये रगत पडयला तांकां मेगेल्या आश्रमाचे सुತ್ತमुत्तू रान्ना जाल्यार पांय दवरल्यार तांगेलें मरण जाता म्हणलें. मागीर तांणी सांगलें तागेले तो वाली म्हूण सांगून तांकां मनामतरी आशिल्ले वानरांनी पुरे भायर वचूंक तागेले म्हणलेलें. नानातल्यार तांकां हांव शाप दिता म्हणटना सर्व वानर वालीले वचून मतंग ऋषीन शाप दिल्ले विशय सांगतना मतंग ऋषी मेळूक वाली येता जाल्यार मतंग ऋषी ताका पळयना अशें आश्रमा भितर वताचे आनी हांगा राबल्यार म्हाका श्रापितलींची म्हूण लेखून तो सीदा मतंग ऋषीला आश्रमा दुखून भायर वता. भायर हे विशयू सुग्रीव रामाले सांगतरस आनी म्हणटा पळय इतली पराक्रमी वाली त्या मतंग ऋषील शापा खातीर मात्र भिल्ला. नानतल्यार ताका साध्य जालेलें काम जगत्यान तुका चलेना. तूं कसलें करना म्हूण न्ही तुका करूं जाता म्हाका गोतस जाल्यार हांव अशीच एक सहज विचार न्हू तो जतकी ना म्हूण आमी लेखचें ताचे खातीर तुगेलें निमगेलें म्हूण वाली लागीं वालील विशयू रामा लागीं सुग्रीव सांगता. आनी तो सांगता कसं म्हूण म्हळ्यार पळय इतलें मात्र न्ही आनी कसं म्हळ्यार एक बाणान एक सालवृक्ष हांगासूचे वालीन सिगूण घाल्लेलें तूं तें पुरे करून दाखयल्यार हांव लेखूं येता. हो मेगेलो म्हाका आतां स्नेहीत जालो रामूय हे पुरे काम करता मेगेलो अण्णालें म्हूण सांगून म्हूण तूं आतां करूं का तुगेले वैरी म्हाका एक अपधैर्य तशें पुरे सांगचें न्ही. तूं करना नातल्यार व्हड न्ही तूं करता म्हूण म्हाका एक वचन दिल्यार पुरो म्हूण म्हणटना तो सांगता कसो म्हूण म्हळ्यार रामाक राम सांगता वचन दिल्यार पुरो म्हणटना हांसता रामू आनी म्हणटा तुका मेगेल पराक्रमा विशयी विश्वास ना म्हूण जाल्यार तुका विश्वास येवका न्हू त्या शिवाय हांव वालीले युद्ध करता म्हूण कशी सांगचें म्हूण सांगून एव मुक्तवा तो सुग्रीवं सांत्वयन लक्ष्मणपूर्वजः ताका सांत्वन दितकय लक्ष्मणपूर्वजः म्हळ्यार राम लक्ष्मण अल्पशी मलगड राघवो रामो सांत्वन दिवन दुंदुबेः कायं पादांगुष्ठेन लीलया तोलयित्वा महाबाहुः चिक्षेप दशयोजनम. तो कसं करता तो रामू दुंदुबेले त्या शरिराचे अस्थिपंजराले वता आनी तागेले पांयाचे उंगुश्टेन ते उबारनो पळय पांयाचे उंगुश्टे बोटान ते उबारनो 10 योजन दूर उडयता. वालीन 1 योजन दूर उडयलें जाल्यार रामू त्या कळेवर म्हळ्यार अस्थिपंजर 10 योजन दूर उडयता.
तेन्ना मात्र सुग्रीव सांगता कसलें म्हळ्यार राघवा मिगेले अण्णान मालीन दुंदुबील शरीर उड्डयतना तो तागेलें युद्ध करून वावुंटेन गेलोलो. मान्य तें शरीर रगत मांस भरलेलें आशिल्लें. आतां तूं हें शरीर उड्डयतना हें शरीर ना आतां बरें अस्थी पंजर मांद्र मांसस्वे ना रगतस्वे ना बरीची तणा इतलें हगूर जावन आसच्या पुरो म्हणटना तुगेल बल चड की वालील बल चड म्हूण सांगून लेकू म्हाका जायना म्हूण म्हणटरस आनी म्हणटके अर्दम शुष्कमिती हे तत् सुमहद राघवांतरम म्हळ्यार हसी म्हळ्यार ते जीवजीवे देहाकय अस्थिपंजराकय ते सुकून आशिल्लें मस्तंतरस म्हणटन तुगेलें निवालील बलान तूं कोणाल बल श्रेश्ठ म्हूण सांगून म्हाका संशय आस तशें जावन तूं ते येद्रासूचे साल वृक्ष आस पळय ते छेदन करी. हांव म्हणलां ना वाली एका बाणानच सगळे साल वृक्ष चूर चूर जावन छेदन करता आशिल्लो म्हणून हें छेदन करी तेदना हांव निर्णय करता म्हूण म्हणटा. आनी त्या वेळार तो राम कसो करता म्हूण म्हळ्यार तो सुग्रीवाल प्रार्थना आयकून ताका विश्वास येवकात नानातले सख्य करून कसं प्रयोजन. सुग्रीवान सख्य केलेलेची उपकाराचे आशेनची वय काम्यक इच्छता गेले रामाक सुग्रीवाल निमती कसले जावका म्हणना. सुग्रीव रामाल कार्यांत निमित्त तितलेच परमात्माल कार्या सर्वजनय निमित्तची परमात्मान लेखील तशी जेवचे जाल्यार सुग्रीवाक रामू जेवू का जाल्यार सुग्रीवांक रामाले एक सामर्थ्या विशयी परीक्षा करून पळयत न्हय ताचे खातीर ताणें संदेह येवचे नाका ताका मनांत म्हूण धनुस हाता धरलो. इत्याक म्हूण म्हळ्यार रामू देव भक्तांक तागेल भक्तांक निज भक्तांक तो एक तांगेले मर्यादे कसले न्यून करनाकाय देव. ताजे खातीर सुग्रीवान ताका विंगडच्यान जाल्यार तुका मेगेले सामर्थ्यके विशयांत तुका धैर्य नातले वच पळया तूं कोणा म्हूण सोदी म्हणटा आशिल्लें जाल्यार तेका जाल्याक त्या मनशाकय म्हळ्यार आतां आमी तशें म्हळ्यार आमकांय खूब सकडी आसता वय ताची निमती जाल्यार हांगा राम जित क्रोध ताका कसले मान अपमान आनी दुसरेक म्हणना गुण परिपूर्ण तो म्हणटना तो कसो करता ताका विश्वास हाडोया म्हूण तूं मिगेल भक्तो मळकतीर हांव तुका दाखयता म्हणून तो कसो करता तागेले कोदंड धनुश धरता आनी एक बाण काणू त्या बाण शिंजीन तांडितना एक शब्द येता म्हळ्यार 10 दिक्कांतूय ते शिंजिनीचे शब्द प्रतिध्वनी जातकय आनी एक भिकर जावन आशिल्लें एक बाण ते साल वृक्षादी कडेन पेटयले. ते भांगरा बाण कय तो ते एक वृक्षा खातीर रामान पेटयलेले 7 वृक्ष सिळवून पर्वताचे येद्राक एक पर्वता भितर वता थंय वचून राम बाण केन्नाय हें जायनाकय कसलें व्यर्थ जायनाकय. आतां बरें साल वृक्ष छेदन करच्या बाण पेटयल्या बरें जालें ते एक बाण व्यर्थ जालें न्हय म्हूण लेखल्यार त्या पर्वता भितर चमकल की बाण त्या थंय चमकले भूप्रवेश केले वय ते पाताळा चमकल की पाताळा वचून थंय ब्रह्मालेक तपस्या करून अवध्य म्हूण वर घेतिले कुमुदिना म्हूण म्हळ्यार मस्त सूर आशिल्लीच पाताळांत वास करून आशिल्ली तांकां संहार करून भरती एक मुहूर्त म्हळ्यार 48 निमिष सोण रामाले अक्षय तुणीराक येवन पावली ते हांगा थंयच्यान कुमुदिना राक्षसई मेल्लींची हंचाण रामचंद्राले बाणाचे वेगान 7 सालवृक्षय चूर चूर जावन गेले पळय सुग्रीवा भारी आश्चर्य जाल्ली की भारी संतोष जालो ताका आनी रामाक साश्टांग नमस्कार केले आनी ते ताणें आभरण दाखयले पळय ते पुरे वट्ट करून हात जोडसून रामाले एद्रा राबलो आनी सांगता की रामा तूं युद्धांत इंद्रादी देवतेंकय गेलो वता म्हणले नंतर वालीक मारता म्हणलेले विशय म्हाका कसलो आतां संशय ना. आनी एक व्यक्ती कोणीय एक व्यक्ती एका बाणान 7 तालवृक्ष आनी येद्रा आसूचे पर्वत समतट प्रदेश प्रस्थभूमी म्हणटाचे त्यामुळे सिळवूच्या जाल्ला की
तगलद्र कोणयुद्धको राप्तित्वे अत्त मक्का अद्य मे विगतः शोक प्रीतिरद्य परामम अत्त मिंगल दुःख पूरे गेल्ले मक सर्व दुःख नाश जल्ले अत संतोष जल मका म्हळ्यारी येदोळ तक संदेह शिले संदेहान ताणे रामाक एक साल वृक्ष कुडूक करू सांगला आणि सप्तताल वृक्ष कुडूक करून ताजे नंतर ते बाण वेगार चमकलेले ते पर्वत प्रस्थभूमी भितर वचून भितर कुमुदीन राक्षसाक संवार केलेले ते सुग्रीवा कळना जावो जाल्यार सुग्रीव आतां सांगता तसो म्हाका बारी संतोश जाल्लो आनी आतां म्हाका धैर्य हे जाल्ले तूं मित्र जावन पाविल एक व्हड म्हाका म्हगेलें अचिवमेंट ते जेव म्हगेलें एक भाग्य म्हूण येता म्हूण तो सांगता तसो आनी सांगके रामा वग्गी मेगल मारे हांव तुगेले हात जोडसून प्रार्थना करता म्हूण म्हणटना रामू सुग्रीवाक फटोवन धरतकी आनी लक्ष्मणाले सांगतकी लक्ष्मणाक आनी सुग्रीवा सांगतकी आमी हांगा दुखून वग्गी किशकिंदे वचा तूं मुखार वच आनी ते लक्ष्मणा तूं वय सुग्रीवा वट वचून ते वालीक द्वंद्व युद्धाक आपय म्हूण मागीर तन्नी टायम वेस्ट करनी सीदा वालिले किशकिंदे नगरा वचून थंय रन्ना थंय आसूचे रन्नांतू एक दटची रुखां म्हळ्यार दट रूख म्हूण म्हळ्यार व्हड रूख ताजी मातशी निप्पून बसल्यांची सुग्रीव वालीक द्वंद्व युद्ध आपोवच्याक आकाश भेतून वचे तितले व्हड सिंहनाद करता वाल ऐकता ताका तागेले बावाल सबरू गुतनामे ऐकलो कोपान महाबलिश्ट तो ताका युद्ध करची म्हळ्यार ताका भारी प्रिती युद्धाक भारी उत्साह ताका तो कसो करता सीदा उत्साहान गुहे दुखून भायर येता तांकां रमणी म्हळ्यार गुहे भितर तन्नी रमणी करून रावचे मागीर वाली सुग्रीवालान तो भयंकर युद्ध प्रारंभ जाला ते युद्ध बुध आनी मंगल ग्रहाचे युद्ध म्हळ्यार हांगा गगनी ग्रहयोर घोरम बुध अंगारकयोरिव मंगळ आनी बुधाल युद्ध म्हूण सांगून सांगताची हांगा वाल्मिकी जाल्यार वाल्मिकी ऋषीन ते एक उपम दिल्लेले म्हूण लेखुका इत्याक म्हूण म्हळ्यार मंगळ ग्रह आनी अंगारक ग्रह आनी बुध ग्रहाक युद्ध जायना कसलें ना सगळेची खंयचे पुराण काण पळयल्ले त्या पळयना जाल्यार ते इत्याक उपम दिल्ले म्हळ्यार आकारान दोनी ग्रह सेम म्हळ्यार साम्य आस आनी ताजे वर्णूय तांबडोशी वर्ण दोनी ग्रहाकय खंयच्याक अंगारकाकय बुधाकाय तशें जावन वालेनी सुग्रीवय रूपान बण्णान एकले कशेल देखून वाल्मिकी ऋषीन हें उपमे दिला म्हूण आमी लेखुका दोग जनय कोपान वट्रासे मारून घेवन आसची राम पळयता म्हळ्यार देव तो ताका कसलें गोतना म्हणना जाल्यार वाल्मिकी ऋषी सांगताची ताका एकले कशेल देखून वाली कोण सुग्रीव कोण म्हणून गुर्तुसूचे जायन की ताका तशें जावन बाण सोडूक सोणी जाल्यार आमकां एक संशय म्हणना हांगा कसं न्ही देवाक वाली कोण सुग्रीव कोण म्हणून गुर्तिसूच्या जायनी म्हूण म्हळ्यार मध्वाचार्य तात्पर्य निर्णय तांचे सांगताचे रामाक गोतना ना तिल कसले ना ताका वाली कोण म्हणून गोतस सुग्रीव कोण म्हणून गोतस जाल्यार त्या कडेर युद्ध जाता अंत्यकालो लागेल म्हणून कळत पळय त्या वेळार बाबा वांगेल मध्यंतुले एक वैरत्व शमन चावन तांणी वापास बाबा अशी मोगा नासची तसले एक अवकाश दिवया म्हूण सांगून रामान राखिलो म्हूण सांगून शिवाय ताका कोण म्हूण कळना नशी जाल्यार हांगा सुग्रीव केन्नाय सोलूचेत न्हू वालील पेट्ट खावन आतांय तशें जालो ताणी गमगा मारून सोडला हाका आंगाक दुखून पुड्डी जाला तूं पळयता राम खंय दिसना म्हणटा तो वापस ऋषिमुख पर्वतादी कडेन धांवन वता हांगा वालिले प्रहारान वट्रासे रक्त सिक्त जाला शरीर आनी वोंवटेला ऋषिमुखा भितर वचून त्या वेळार वाली ताका दोंडाक घेवन वता जाल्यार मतंग ऋषींक गेले आश्रमा लागीं थंय रन्नान ते आयले कुडले वाली तूं आजी वंतलो म्हगेल्या हातान म्हूण सांगून वापस घेवन येयलो त्या वेळाक रामचंद्रूय लक्ष्मणा लोटो न्ही हनुमंता लोटो खंयची रन्नाक सुग्रीव धांवन येयला थंय धांवन येयलो सुग्रीव माते तोगू घालून लज्जी जाला ताका युद्धांत सलबला म्हूण तो सांगता खंय
आहवयस्वेति मामुक्त्वा दर्शयित्वा च विक्रमं वैरिणा घातयित्वा च किमिदानीं त्वया कृतं. रामा, वाली युद्ध आपय म्हूण तुची सांगील म्हाका वय बे. तूं ताका मारत की ना की आवा पेट्टेक वक की म्हणून मिगेल मनांत आसतना तूं तुगेलें पराक्रमय म्हाका दाखयलें, म्हाका सामर्थ्य कसं वाली मारची तितलें म्हणून दाखयलें जाल्यार थंय वालीक मारना अशें तागेल करीन म्हाका पेट्ट कसो लेखा वयशील तुवें इत खातीर अशें केलें पळय. म्हणजे अंग जल्ला पळंगा म्हूण म्हणटना तूं नाही मैं सुरवेक हांव अण्णाक युद्ध आपयत म्हणून हांव सांगल्यार नाका म्हणून काशील. त्या शिवाय तुवंच म्हाका अण्णा युद्ध आपय म्हणून लक्ष्मणाल वळून पिटयिल्ल न्हय म्हणून ताणें बारी एक दिनत्वार सांगतना न्हय रामाक. राम सांगतके सुग्रीवा सम हांव सांगचें आयक. सुरवे तूं कोप्पू नको मिगेल वैरी, हांव वालील वैरी बाण सोणी ताका कारण सांगता पळय. अलंकारेण वेशेण प्रमाणेन गतेन च त्वं च सुग्रीव वाली च सदृशौ स्तः परस्परम. तूं आनी वाली एकलेका बरण घाल्ला. तुमगेल रूप एकलेकस, शरीर एकलेकस, उलोच एकलेकस, चमकण युद्ध करचें सगळें एकलेक. म्हाका कशी कळची तूं कोण वाली कोण म्हणून. उल्लयतना बॉब मारतना पुणी गुर्तुसयो म्हळ्यार स्वरेण वर्चसाचैव प्रेक्षितेन च वानर. तुगेल ध्वनी जेवो, तुमगेल पराक्रम जेवो, तुमी एकले पळयतना तुमगेल दोळ्याचे नोट जेवो आनी तुमी युद्ध कसं न्ही द्वंद्व युद्धाचे चंदाई जाल्यार तेवूय एकलेक तुमगेले उत्तर खंयच्यानूय युद्धाचे क्रम तुमगेले नडवळिका खंयच्यानूय म्हाका व्यत्यास कळयनी एकलेक आसत तुमी म्हणटना तुमगेले रूपसादृश्यान गुणसादृश्यान हाजीनची म्हाका मस्त गलबील जाल्लें. हांव कसो करचें म्हूण सांगून तशें हांव न्हू नोत्सृजामि महावेगम शरम शत्रुनिबर्हणम जिवितांतकरम घोरम सादृश्यात विशंकितः. तुमी दोग जण एकलेक आसतना हांव ते शंकेनची संशयानची हांव ते येद्राचेक मारूक मिगेले बाणप्रयोग करूनच म्हूण एक लेखून गेल्लें. तशें हांव न्हू हांव हें एक संदेहार मात्र वालील वैरी बाणप्रयोग करनी. एकच वेळ हांव वाली म्हूण सोडलेलो बाण ते तूं जालें जाल्यार हांव म्हाका तूं न्हू जेवका. आतां तूं न्हू मिगेले सख जाल्ला, तुका राज्य घेवन दिल्यार तूं तुगेल पत्नी राज्य पुरे घेता. म्हाका तुगेल सहाय न्हू मिगेल पत्नीक सोदूका त्या पुरे नाश जेवचेनच न्हू उद्देश. ताजे खातीर हांव बाण सोण आशिल्लें मिगेले पक्क न्ही. हांव बाण सोण तूं मेल्ल जाल्यार सगळी प्रपंचांत जगत जनीत जायनाशिल्लें कसं न्ही. ते इक्ष्वाक वंशाचे रामान सुग्रीवाक अभय दिवनी ताका मारलें म्हूण म्हणलेलो विशय येत आशिल्लो न्हय. ते पालन करना नासले जाल्यार हांव दिल्लेलें उतर अशी म्हाका एक नांव येत आशिल्लें न्हय. तशें हांव न्हू ह्या रानांतूय म्हाका कसलें कोणालें गुर्तू ना, तुजें न्हू म्हाका आश्रय दिलेलें म्हूण म्हणटना जावं न्हू रामचंद्र हें बायचे एक नोटाक व्यावहारीक विशय म्हणटा पळय ताजे खातीर हें पळय सांगता रस जाल्यार रामालो उद्देश विंगड आशिल्लो खंय कित्याक म्हळ्यार रामान लेखिल्लें की बाब्बा वालांत कितलेय शत्रुत्व आसो अंत्यकाल येतना तांगेलें शत्रुत्व दूर जावचें एक संदर्भ आसता म्हणून. तशी आतां दोग जाणांनी मारून घेतना कोणाक एकल्या जोर दुखली म्हूण लेख्या ताका मागीर ती दुखलें म्हूण म्हणलेलें एक अन्यकळाल मनांत येयलें थंय तांणी एक जेवच्या पुरोचें म्हळ्यार प्रीत येवच्या पुरो तांकां. तसल वेळाक आपण भायरचो तांणी दोग जाण बाब्बा तांगेले मध्येंत हांव वची नाका म्हूण सांगून आनीक कसो म्हूण म्हळ्यार एकल्यान मेल्ल्यार तांगेलें मरण भारी दुख्ख दिता. आतां सुग्रीव अण्णा मारता म्हूण कसलें म्हणू पुरो पांय तागेलो अण्णा तो ताणें मेल्ल्यार हाका थोडें दुख्ख जाता म्हणटना मारनी म्हूण म्हणलेलें एक विशय येतना वग्गी मरण जावं अण्णालें म्हूण म्हळ्यार मनांत आनी गट्टी जाता आनी दुख्ख ಸ್ವಲ್ಪ उणी जाता. आनीक म्हळ्यार वालीक कशें मारचें पळय रामदेव वालीन रामा कसले अपराध केला ना न्हय ताका मारची कशी. तशें जावन बाणप्रयोग करनी म्हूण सांगून मध्वाचार्य महाभारत तात्पर्य निर्णयांत सांगताचें. तशी तो सांगता रस वस अनेक पंत युद्धा वस ह्या पंत तूं कसलेय संशय दवरचें नाका. ह्या पंता तुमगेलें द्वंद्व युद्धांत हांव एका बाण भितर वालीक मारता की ना म्हूण पळय वस जाल्यार एक तुका गुर्तू दवरका न्हू हांवें
तशी एक चिन्ना कसले तू आंगार दवरून घेऊ का. तुम्ही दोग जण एकुलेक दिला रे, एकुलेक असताना वापस युद्ध करताना यांची जाऊन देवा देव सर्वज्ञ म्हणताच्या मी नाही मे देवा गोत नाशील कसले ना कसं कधी राम अंतश केलं म्हणून कळलं मे. आता रामू लोका कतीर जना कतीर एकलेक दिसला म्हणून सांगून गेला न्हय ताजे कतीर म्हाका कळणी म्हणून म्हणलेलें उत्तर ते सत्य करचे कतीर म्हाका कळचे कतीर कसलें एक चिन्ह जाव का म्हूण म्हणटना त्या वेळाक लक्ष्मणाक आपूण सांगता पळय शोकनाशक जावन आशिल्ली नागपुष्पी बळ्ळी म्हणटात नागपुष्प ते वाली तागेले गळ्याक घाली सुग्रीवाले म्हूण. लक्ष्मण कसं करता मस्त फूल आशिल्लें नागपुष्पी एक वाली काडून सुग्रीवाल गळ्याक घालता आनी ते तांत दुखून ते घाल्ले कुडले सुग्रीव भारी एक थंडारी एक प्रफुल्लता म्हळ्यार ते शोकनाशक म्हळ्यार दुख्ख नाश करची वाली कैती घाल्ली कुडले भारी संतोशार आसलो आनी बरी पूर्णचंद्राल सुतू नक्षत्र आसतना कितली चंद दिसता पळय सूर्य नक्षत्र चंद्रू तशीची वो ते नागपुष्पी वाली गळ्याक घाल्ली कुडले भारी चंदू दिसलो खंय सुग्रीव. आनी तो रामचंद्राले उतरान संतोशी पावलो समाधानी पावलो आनी रामा समीत घेवन किष्किंधे वापस चमकलो युद्ध आपोवच्याक. आतां ऋषमुख पर्वता दुखून वालीन अशें किष्किंधे दिकडे चमकलीची लक्ष्मणू रामू आनी सुग्रीव. राम कसं करता धनुसांनी सिद्ध केला हे पंत युद्धा खंडीत तुका हांव सफलता दिता म्हूण सांगून सांगचे दाखोवचे खातीर मुखार वतरस महात्म राघवाल मागशीची सुग्रीव येतरस आनी सुग्रीवन लक्ष्मण ओटू येतरस मागशी हनुमंतू नलनील तेजस्वी जावन आशिल्लो तारा असं तार म्हणलेलो तारालो अण्णा असल पुरे वानर सेनाधिपती तांणी पुरी सुग्रीवाल ओटू वचची तांणी येतरसच तांणी सीदा वालीन वास जावन आसचे किष्किंधा नगरादी कಡೆ वतरसजी रान दांटून वचे. तांणी पुरे वग वतर आसतना रामू लक्ष्मण पुरय राननी पळयतरसची सुग्रीवाला निमगीत कೈ पळय आकाशांतू कशी मोडस तशी हांगा पुरे वृक्ष लागीं आसा न्हय हाजे सुती केळी झाडां आसा पळय हें वन पळयतना म्हाका बारीक कुतूहल जाता कसं न्ही हें तूं सांगता बाय हे विशयू हे विशिश्ट वना विशयी सांगता बाय म्हणटा सुग्रीव सांगता की रामा हें वन थंय आश्रम आसा एक व्हड त्या आश्रमांत चंद उद्यान आनी थंयचे आश्रमांत तुजी भारी रुची सुची कंदमूल फल मेळटा मात्र न्ही उदकाचे धाराय आसता तशी हांगा फुडें सप्तजन म्हणलेले 7 जन ऋषी उदकांत माती तोग्गू जावन राबून तपसी करतर आशिल्ले. सप्तरात कृताहारा 7 दिवसा एक पंत वायुना वनवासेना वायूचे तांगेले आहार काय तेव्हा केन्ना 7 दिवसा एक पंत वारेचे आहार जावन स्विकार करचे तशी करून 7 म्हळ्यार 700 म्हळ्यार 700 वर्ष तपसी करून तांकां ऊर्ध्वगती मेळ्ळी म्हूण म्हणटात. त्या ऋषील प्रभावान सर्व रूख हें रान्नां अभेद्य जावन आसाची कोणाय हांगा भितर वचचें जायना. आश्रमांत सूर जेवो असुर जेवो स्वता इंद्र जेवो कोणीय येवचें जायना. वनचारी जन पशु पक्षी कोणीय हे भागा येनाची कोणाकय मोहान हे रान्नां वचूंका म्हूण दिसलेली कोणाकय वापस येवचें जायना. तांणी त्या रान्नां खंय माय जाताची म्हणून कळना मान्नी त्या रान्नां वता अप्सरास्त्रींक गेले आभरणाचे ध्वनी गंधर्व गायन सगळे आयक पडटा. अप्सरांक गेले नाट्य जावचे पुरे शब्द आयक पडटा मात्र न्ही थंय आवहनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी हे 3 अग्नी हांगा केन्नाय जळतर आसता तशें जावन धुंवर येतर आसता हे रान्नां दुखून वयर दुखून पळयल्यार रान्नाचे रुखाचे वयरच्यान बरी धुंवर येवचे दिसता. तशी पळय रामा लक्ष्मण आनी तूं करून ह्या 7 जन ऋषींक नमस्कार करायची हांगा तांणी आशिल्लीत न्हय तांकां नमस्कार करे. कोण हे ऋषींक नमस्कार करता की
तांकां कसले अमंगल जायना म्हूण आसा म्हूण म्हणटना राम लक्ष्मणू त्या ऋषींक नमस्कार करताचे आनी संतोषारी सुग्रीवाल ಒಟ್ಟು ಬರಲಿಲ್ಲ ವಾನರ ರಾಮು ಲಕ್ಷ್ಮಣು ಸಕ್ಕಡಿ ಕಿಷ್ಕಿಂದೆ ವಚನು पावताचे उत्साह रसची आणि कशी जलरी सुग्रीवाल शत्रू वालीक मारचे म्हणून सुग्रीवा काही मनान तू ಸ್ವಲ್ಪ ಡೌಟಸ್ कितकी आत्ताई या पंत कशी पेट्ट खावका की वाली करीन म्हणून जलरी रामू सुग्रीवादी वरलेल वानर पुरे वालील किष्किंदेक वग्गेयलीची वपास पुळ्ळी वरीची रन्नामध्ये तू निपोन बैसलीची त्या वेळार सुग्रीव तागेले गळ सुग्रीव भारी चंद के दिगू गळ पुरे कडेन गुंडायतरी पळयतरी येतो तो आनी सुग्रीव वालीक वपास युद्ध आपयता त्या वेळाक वाली काप्पन रामाले सांगता पळय वालीक मारता म्हणला तुवें वापस म्हाका पेट्ट खावो नको मिनी वालीक मारी म्हूण म्हणटना राम सांगता वई सुग्रीवा ताजे खातीर न्हय तुका हें नागपुष्पी माल घाल्लेले वय वे गळ्याक नागपुष्पी म्हूण म्हणल्यार गजपुष्पी म्हूण म्हणटा नाग म्हणून केलव पळय केलव रामायणांत नागपुष्पी हांत भितर नागपुष्पी म्हणूय आसा गजपुष्पी म्हणूय आसा गज साहवया म्हणून म्हणला सुरवे नाग साहवया म्हणून दिला श्लोकांत जलरी ते नागपुष्पी माळ गजपुष्पी माळ म्हण याक सला बाबींग गडवे म्हणले कुनकाचे नाग म्हणले कुळ्ळे आमगेले मत्तेन तू सरप त्या परे मना येता जाल्यार निचावन नाग म्हणून हस्तिकय संस्कृतान नाग म्हणून म्हणजे तशी गजपुष्पी माळाची म्हूण लेखल्यारी समज येता तशी हांगा तांणी येवन पावल्यांची रामू समाधान करता तुगेले गळ्याक गजपुष्पी माळ आशिल्ली देखून तुका आया पंत हांव समज उडगासान पळोवन कोण म्हूण पळोवन मारता म्हणून म्हणला ताणें तशी हांगा सुग्रीवाला सांगता तूं वाली विशयान तुका मस्त शत्रुत्व आसा भंय आसा जाल्यार आजी एक बाण वाली नंचिना मागीर म्हूण म्हणटर आसा एक पंत वाली आपय युद्धाक ताका मारून तो हांगा रानांत तूं तो धुळींत पडचे तशी हांव करता एकच वेळे हांव ताका पळयले नंतर वालीन चुकून घेवन चमकल म्हूण जाल्यार तेदना तप्प जल्ला म्हूण म्हणलेलें वालीन वापस चमकल म्हणलें क्या तेदना तप्पू जल्ला कोणाला निमती रामाल निमती म्हूण तूं कितलेच जय जाल्यार म्हाका निंद कोर येत म्हूण म्हणटर आसा पळय तुगेल्या द्राक सप्त तालवृक्ष सिलवून दाखयला हांवें ताजे बलान हांव निश्चित जावन वालीक समार करता म्हूण म्हणलेलें तशी कितले येदोळ ते रामान खंयचे कश्ट येयल्यार पट्टी सांगनी आनी धर्मच्युत जेवचे विशयी म्हाका नंचिना ताजे खातीर हांव आनी पट्टी सांगना म्हळ्यार धर्मच्युत जेवचे विशयी ना रामाक राम म्हळ्यार साक्षात परमात्मो अच्युता म्हूण म्हणटा ताका अच्युता म्हूण म्हणटाचे अच्युता अनंता गोविंदा निळातिरिक्त दोष प्रायश्चितीर्थम नामत्रय जपम अहम करिष्ये अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद अच्युतानंत गोविंद तशीची हांगा अच्युता म्हणून घेतिलो रामू तो धर्मच्युत जत्ता म्हूण म्हणलेले भैया कोणाकय स्वेना न्हय जाल्यार रामू थंय सांगता आसा खंय हांव धर्मच्युत जतकी म्हणलेले भैयान केन्नाय पट्टी मारना म्हूण सांगून तो सांगता आसा सफलां च करिष्यामि प्रतिज्ञां च जहि संभ्रमं प्रसूतं कलमं क्षेत्रे वर्षेणेव शतक्रतुः तशी इंद्रू कशी पावसाडोन जनांक बेळे दितकी तशीची हांवय तुका संतोष दिता म्हूण सांगून म्हणटर आसा तो कशी भांगरा माल घालता तूं गजपुष्पी माल घाली म्हूण म्हणटर आसा वग्गी एक युद्धाक आव्हान करून गर्जन करी तो येवो हांगा म्हणून तेन्ना वालीन भांगरा माल घालून युद्ध येवचें ताका आव्हान केलें इतका म्हूण म्हळ्यार वग्गी घरा तुका नेवका वग्गी युद्ध जेवका न्हय तुका ताका वग्गी मारका म्हूण जाता आनी वग्गी येवका न्हय तशें जाल्यार तूं आत्ताची सिमनाद करून ताका आपय
तू ಎದ್ದೊಳ್ತಿ ತಕ್ಕ ಸೊಲ್ವಾಯ್ನಿ ಪ್ರತಿ पण तू तागेल पेट्टा खालेल म्हणतना तो बाई तू आपको जाल्यार भायर येता आपय म्हूण म्हणटरस इत्याक म्हूण म्हळ्यार कोण पराक्रमी म्हणून गोतच की तंग तंगेल पराक्रम तंग तंग गोतच की केदनाय तांणी अपमान तिरस्कार सकಡೆ सैसिनाची तंतुई आतां पुरे बायलाल ಒಟ್ಟೋಸ್ತು तो ಅಂತಃಪುರ तो केदनाकय तागेल तिरस्कार सैसिना तो म्हणटना सुग्रीव व्हडान क्रूर ध्वनी री एक गर्जन केलें की सुग्रीवाल गर्जनेन त्या राज्यांत ಒಟ್ಟು एक अल्लोल कल्लोल जालें तशी त्या वेळाक कशी समुद्राचे पडलं येवन अस्तव्यस्त जात की तशी सगळीची जन पुरे अस्तव्यस्त जाली कसं जाल्लें म्हूण सांगून वाल ऐकता कुडले उठायलो तो अंतपुरा दुखून वाली सुग्रीवाल युद्धाविषयी आम्ही पैचे दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।